औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारही उमेदवार स्वतः मी किसन जाधव, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई नागेश गायकवाड, युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, दत्तात्रय नडगिरे असे चारही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही प्रभाग 22 मधून सातत्यानं गेले 6 दिवस झालं होम टू होम प्रचार करीत आहोत. प्रचारात आम्हाला भरघोस असा मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आज हिरणवस्ती परिसरामध्ये आल्यानंतर महर्षी आदी जामुनी महाराज यांना वंदन करून आणि या मोची समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भंडारे साहेब असतील, आदरणीय करेपण्णा जंगम असतील, जेम्स जंगम साहेब असतील, नागनाथांना कास्तोलकर असतील, युवा सहकारी अर्जुन साळवे असेल आणि सर्व मोची समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा या ठिकाणी जाहीर करीत आहेत. कालच सोलापूर शहरामध्ये राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे हरिभाई देवकर प्रशालेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारार्थ आलेले होते आणि आम्ही जो शहर मध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्र दादा कोटे यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तो प्रवेश आज सार्थ झाला असं माझं ठाम मत आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तमाम सोलापूर शहराला आल्यानंतर त्यांनी जाहीरपणानं अभिवचन दिलं. सोलापूर शहरामधलं माझ्या प्रभाग 22 मधील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल, लिमेवाडीचा परिसर असेल, रामवाडी परिसर असेल, विजापूर नाका परिसर असेल, या परिसराचा भरघोस असा निधी देऊन विकास कुठेही थांबणार नाही. प्रभाग 22चा सर्वांगीण विकास करणार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमदार देवेंद्र दादा कोटेच्या माध्यमातून, पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून हा विकास कुठेही थांबणार नाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये अभिवचन प्रभाग 22 साठी दिलेलं आहे. त्यामुळे मी स्वतः मनस्वी आमदार देवेंद्र दादा कोटे असतील, पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, कारण फडणवीस साहेबांचा आपण इतिहास जर पाहिला तर फडणवीस साहेबांनी एकदा दिलेला शब्द ते कोणतेही अडचण आले तर ते पूर्ण करतात. ही तमाम सोलापूर शहरवासियांना नव्हे तर महाराष्ट्रवासियांना फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द खात्रीने ते पूर्ण करतात हे माहिती आहे. त्यामुळं कालच्या मेळाव्यामध्ये फडणवीस साहेबांनी अभिवचन दिलं की प्रभाग 22चा सर्वांगीण विकास ते करणार आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आम्ही जे चारही उमेदवार आहोत आपण आमच्या कामावर शहर मध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्र दादा कोटेवर, पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांवर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जो अभिवचन दिलेला आहे त्या अभिवचनावर तमाम 22 नंबर प्रभागामधील तमाम सोलापूर शहरवासियांमधील सर्व मतदारांना मी कळकळीची विनंती करतो. मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर व्यासपीठावर आपल्या प्रभाग 22चा विकास थांबणार नाही आणि भरघोस असा निधी देणार म्हणून त्यांनी जाहीरपणानं जे काल वक्तव्य केलं त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांचा, पालकमंत्री साहेबांचा आणि युवा आमदार देवेंद्र दादा कोटेंचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना आणि विशेषतः प्रभाग 22 मधील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो. येत्या 15 तारखेला कमळ या चिन्हावरील जे चारही उमेदवार आहेत सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आपलं पवित्र असं मत चारही उमेदवारांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून आम्हाला पुनश्च काम करण्याची संधी द्यावं आणि प्रभाग 22चा जो अनुशेष असा राहिलेला विकास आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला संधी द्यावा असं कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.